बोल बरं हाय कर. हाय हाय कर. मी रुद्र. रुद्र हात पाय धुतोय. ओके धु आता. तर काय मालक गेलेली तर पेरायला. नीट धु. इकडे बघ वर. नीट धु. म्हणा तर बघू शकतात मी आता हातपाय धुतोय. म्हण बरं. कुठे मळ बघू. हा लय मळ निघतोय. त्यांनी ना माझ्यापेक्षा जास्त काम केलं त्याच्यामुळे त्याच्या हातपायावरती ना लय मळ निघतोय. काय निघतंय पिलू. मळ. तर काही थोडं काल काही खुरपलं होतं ना आज खुरपायचं राहिलं होतं तर खुरपून आलेलं आहेत. आता म्हणजे आकन ते अजून मागच आहेत पण मला म्हटले जा पुढं घरी जाऊन कामावर. आणि मालकाचा तर अजून पत्ताच नाहीये. काय बरं मग सुट्टीच्या दिवशी पण सोबत नाही तर लईच अवघड आहे. काय तसं बरं. हृदय हातपाय धुयचं काम चाललेलं आहे. चल तर मी हातपाय धुते आणि मग गुरं पाणी पाजायचं तर त्यांना खायला टाकायचं शेण टाकायचं स्वयंपाक करायचा भरपूर काम आहे. झेपते का आलं ना भरून ठेवली आणा पटकन. अरे तेवढं गुरं पण पाच नाही झालं ना तुझ्या. तुम्ही सकाळी गेला होता ना मी पण तुमच्या सोबतच गेले होते. अरे पण तो काम वेगळं माझं काम वेगळं. काय वेगळं. माझं पार कंबर दुखायला लागलं बसू बसू काय सांगा तुला आता. मी पण दमते ना आणा तिथं बाजू ठेवलेली आहे. जाणे पाहिजे काय सगळे 5-50 गुरं नाहीत पाणी पाजायला. मग कंबर गेली ती बादल्याला मी पाणी काय होतो मोकळं नुसतं भांडं आणलंय. भांडच कसं आणलं दिसलं. मला तुम्ही दिसलत म्हणून मी दिसलो म्हणून फक्त भांडं आणलं. ट्रॅक्टर वाजता आपलं भांडं उचला आणि त्यानं बादली भरून ठेवली म्हणजे ते आणखी बघा मी ट्रॅक्टर वाजलं म्हणून नुसतं भांडं आणलंय बादली आणायला मला लावायची. भरून ठेवलेली का बादली. आण ना भरून ठेवली आणा जा. माणसाचं काही हेच नाही जीवच नाही काय हो. काळजी आहे म्हणून मला आल्याला काम सांगत आहेत. हे बघा म्हाताऱ्या कशा बसल्या. म्हाताऱ्या कशा बसल्या. फायनली आता बादली घेऊन चाललेलो आहे. यार काय करते रुद्र. काय करतो तिथं लागन. माडा कोण देईल म्हणता गैल मांडा. तुला मांडू का हंबू लय मोठं पाणी पी. ऐक ना आता मी फक्त काय करणार ही बादली आहे का चेंज करीत राहणार. इथं झालं का तिला मांडणार तिथं झालं का तिला मांडणार. नाही ना तिकडे कंबरलाच हात लावून बसा तिकडे याच्यातलं पाणी संपलं संपलं. अरे फोन आलता रे म्हणून थांबलो होतो मी. त्यामुळेच म्हणलं तुमचीच कामं बघा पिना. तुला काय भांडायचं मुळे घरी आज पण नाही हो. मग ते मधीच वादळ येतं. मध्येच वादळ येतं म्हणजे तू काय चेष्टाच चाललेली माझी. मला असं घरी आले फ्रीडम बसूनच देत नाही थोडंफार पण. होय किती भारी मैत्रीण आहे तुम्ही. एक मिनिट कुठं वर तुमचा गीपी तुझी बहिणी का बेस्ट फ्रेंड म्हणायचं. वा वा बघा तर सोनालीची आहे ना बेस्ट फ्रेंड आहे. दोन आहेत मला दोन. वा ही पण आणि ही पण आहे सोनालीची बेस्ट फ्रेंड. त्यांनाच बेस्ट करावं लागेल. फार्मसी तर सोनालीची फार्मसी पाळ्या. फार्मसीचं तर डिग्री भेटली डिप्लोमा केलेला आहे. आता मी फार्मसी घेऊन हे करू लागेल. बघा आता जा पाण्यानं पळा पाण्यानं आणा. तिला एवढंच प्यायचं तिचं जरी तिला पाणी आणायचं. भांड्यातलं पाणी संपलं रे. बुचकाळी रे ती बुचकाळी रे ती. सोनाली अरे पाणी संपलं तिथलं. प्यायचं का अरे प्यायचं पिली पाणी बुचकाळी ती. सोनाली पाणी आणायचं कंटाळ्यासाठी येणार. फार्मसी उपाशी ठेवशील तुझी बेस्ट फ्रेंडला तू उपाशी ठेवशील. काय करतो रुद्र तू इथं. रस्ता बंद करतोय आणि पोलिसाची गाडी आली. पोलिसला आणशील तू. आई येतो ना हाका मारली असते आलो असतो ना. मस्त दे बरेस. मला माहिती ते घोरल मांडा. याला गाय आहे का दावा तुटलं ना लय मारीन भाऊ. रुद्र गायच्या मागे जाऊ नको वाटायला जाऊ नको तू. जर दावा तुटलं ना बरं का रुद्र लय मारेल. संपलं रे घोऱ्याच पाणी आण लवकर चल इकडं. काय नाही मैत्रिणीला चल माझ्या मित्राला आण.
हे का तू गाईच्या वाटा जाऊ नको. चल पोलीसची गाडी आलेली तू चल. पाणी मला चांगलं लागतं काय दमली असेल ना होय. कमर नको म्हणते. मग काय म्हणू? अरे कमरला चकलं बेचकलं म्हणजे काय करायचं. तुमची कमर दुखायला लागली म्हणजे मग नीट ठेवून काय करू. अरे म्हातारपणाला एकच तर नीट पाहिजे होय रे. म्हातारपणा तुझं कंबर गेलेलं माझं कंबर गेलेलं असलं मारता येईल तुला. तुझं कंबर माझं कंबर गेलेलं असलं आपल्याला सांभाळून कोण बरं. रुद्र सांभाळून का आपल्याला वाटतं का तुला. रुद्राची म्हातारच कोण होतंय हो? रुद्राची बायको सांभाळून का. आपण म्हातारच नाही होत आता कोणी. हो हो ती काय म्हातारच्या पुढं. झालं तुझं. गोळ्या नाही आणता का हो? बघा डुगडुग काय माहित. हे बघा डुगडुग. तुला खरं सांगू सोनाली मला लय भूक लागलेली. सोनाली नाही आता का ते इडली आणि डोसा तारीला आहे. भाकर नाही केले काही नाही. आपलं म्हणजे शेतात काम करायचं म्हणजे भाकर लागली तरच पोट भरतं. मोकर भूक लागलेली आहे. काय बरं कधीतरी दिवसातून रुद्र हो तू इकडं हो तू इकडं हो तू का हात तर काळे केलेस हो इकडं मग होय होय घरी होय घरी बघा घाबरतोय का घाबरतोय. ए पोरं म्हणजे रस्त्यावर उभा राहून दगडा फेकीते मोटरसायकल आले का ते आडी फेकीते काही करते येडे. तिथं म्हाताऱ्या पैसे बसायचं तिथं त्यांना एक दोन शिकव. कसं रुद्र कसं जाऊन मला वाकडे दाखवत आहे का. हातून ते सगळं काळ केले. मी ट्रॅक्टर आलेला येत आहे येऊन सगळं इथं काळ करून घेतलंय त्यांनी. काय 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 तुझं तो शिकलाय तो. आले शिरता मग अयो चिमकू काय 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 खायला का पाणी बाजून घ्या ना. असं करेल ना आंबे. तुम मुझे छोड़ कर जा नहीं सकते. आपला देतोय रे हा ना. बरं बरं दे. आले आले. मानाने सुधरतच नाही. हे बाबा चहा मान भाऊ चहाचा टाइम झाला नाही. हां तर फॅमिली आता सायंकाळची वेळ झालेली 5-6 वाजलेले म्हणजे आमच्या चहाचा टाइम झालेला आहे बरं का. चहा शरीराला लय हानिकारक आहे भाऊ. मी फार्मासिस्ट आहे. चहा शरीराला लय हानिकारक आहे. किती हानिकारक असला तरी यांचे चहा पिणे कधी सुटणार नाहीत भाऊ. कम नाही सोडून दिला आजपर्यंत. ध्यानाचे तर म्हणजे थोडा वेळ झाला का टाइम झाला का लगेच चहा चहा वाटच बघत येत असं असं वाटच बघत येत बरं का. आईला अजून चहा मांडणार चहा मांडणार चहा मांडणार. एखादं पाहुणं जाऊ द्या आणि त्याला तलपची येते. ऐका मी काय म्हणते बघा ना. एखादं पाहुणं जाऊ द्या आणि त्याला पुरणपोळीचं जेवण करू द्या. ते म्हणणार नाही मला इतकं केलं. शेवटलं तर चहा नाही पाहिजे लागतं खरं. ही काय आहे त्यांनी चहा नाही मांडला म्हणला पण ते समजा ना सकाळच्या एका टायमाला चहाच आहे बरं का. नाही नाही सकाळी एका टायमाला चहा पिणं योग्य आहे. 2-2 टायमाला चहा कोणी प्रथा सुरू केलेली काय नो. तलपी हा तलपीवाले तर जावा आता स्वयंपाक करावा अंधार पडत करते ना. थांबा ना. मग आता तुम्ही दमलं मग मी पण पाणी बिनी पाजले. थांबा दोन जाते ना. जाते ना. अहो जाते. तुला सासूबाईचा सासराच धाक आहे का नाही. मला धाक पडतो कधी कधी. तो आज बसलेली असते साखर बाहेर असते म्हणजे काम करायला स्वयंपाक वगैरे करायला काय वाटतं त्यांनी हाका मारायच्या अगोदर ना तर गेली पाहिजेस. नाही तशी हुशार आहेस तू काही विषय नाही. हे कसं खेळतोय त्याच्यामध्ये मला हाकाच मारणार त्यांना ते हाका मारणार त्यांना तितकाही शिवायचं की त्यांची सुनमानी करू शकते.
ते लेकरू बघा किती भारी घर बनवलं. वाव तेवढं खरं या त्यांना विश्वास आहे ना. विश्वास पटवून दिलेला आहे मी 3 वर्षात आणि 2 वर्ष. का बरं ठीक आहे. तर फायनली फॅमिली आमचा ब्लॉग इथं थांबवतो सांगतो. घर बघा ना मग. सॉरी तू घर हा करू थँक्यू. दाखिलं नाही म्हणून. त्याला दाखिलं नाही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं का ते पळत हाणून थांबतो पिल्लू. हा त्याच्याकडे जर लक्ष नाही दिलं काय थोडंफार तर लगेच हात चिडून आम्हाला आणतो आणि मोबाईल ठेवून द्या म्हणतो. तर बाय बाय. बाय बाय कोणाला फॅमिली ना. फॅमिली आजचा ब्लॉग मी कुठेच नाही चाललो होता मला व्हिडिओ एडिट करून टाकायचा आहे. बाय बाय फॅमिली.